सर्व महामानवांना वंदन करून उपस्थित बनते यांना वंदन आणि या ठिकाणी असणारे सर्व प्रमुख पाहुणे, गावातील सरपंच, उपसरपंच, नेते मंडळी आणि उपासक उपासिका, आज आपण या ठिकाणी बुद्धविहाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेत आहोत। प्रत्येक गावामध्ये एक विहार असावं, विहारामध्ये वंदना व्हावी, धम्माचं कार्य चालावं। गौतम बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी असे जे विहारामध्ये धम्मदेशना दिल्या, तिथून चळवळी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी झाल्या। आज ती एक चळवळ आपली आजची चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, तो आजचा महत्त्वाचा दिवस ठरवून आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि आपला सर्वांचा उद्देश म्हणजे बुद्धविहार आणि एक धम्माचं ज्ञान आणि धम्म अनुसरण्यासाठी आपण। तुम्ही नेहमी परित्राण घेताना एक वाक्य म्हणता, समंता चक्कवालेसु। काय अर्थ आहे? या आकाशगंगेमध्ये, हा माझा शब्द नाही, सम्यक संबुद्धाचा शब्द आहे, अनेक 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 सूर्य आहेत, त्या सूर्यांची गिनती झाली नाहीये आणि त्या सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रह ताऱ्यांची गिनती झाली नाहीये आणि या प्रत्येक सूर्यावर, प्रत्येक ग्रह ताऱ्यावर अनेक 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 बुद्ध होऊन गेलेत, त्या बुद्धांची गिनती झाली नाहीये। पण रोज उगवून रोज मावळत असलेला एक सूर्य तुम्हाला दिसतो आणि त्याच्या भोवती पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे, त्याच्यावर एक छोटस जम्बूद्वीप नावाचे बेट आहे आणि या जम्बूद्वीपावर एक देवभूमी नावाची एक भूमी आहे आणि या देवभूमीवर 28 बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि 28 बुद्धांचा जन्म या देवभूमीमध्ये झालाय, परंतु त्यांना सम्यक संबुद्धी ही बुद्धगयेमध्ये असलेल्या आता जो वाद चालू आहे त्या वज्रासनाच्या एक 5 बाय 6च्या दगडावर बसल्याशिवाय कोणत्याही बुद्धाला सम्यक संबुद्ध प्राप्त झालं नाहीये।